नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गरुड झेप क्लासेस मुरुड या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 4च्या इंग्रजीच्या पुस्तकातील लेसन द गोल्डन फिश हा मराठीमध्ये अभ्यासणार आहोत. खूप सुंदर आणि गमतीशीर हा लेसन आहे विद्यार्थ्यांनो, आणि तुम्हाला वाचायला आणि ऐकायलाही खूप आवडेल. तर सगळ्यांनी माझ्यासोबत वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि प्रत्येक ओळीचा आणि शब्दाचा मराठीमध्ये अर्थ समजून घ्यायचा आहे. अधिक उशीर न करता आपण हा व्हिडिओ सुरू करतोय. द गोल्डन फिश म्हणजेच सोन्याचा मासा किंवा सोनेरी मासा. लिसन केअरफुली अँड रीड विथ मी. लक्ष देऊन ऐका आणि माझ्याबरोबर वाचा. मल्हार वॉज अ फिशरमॅन. ही लिव्ड विथ हिज वाईफ इन अ लिटल हट नियर द सी. मल्हार हा एक फिशरमॅन होता आणि तो आपल्या बायकोसोबत एका छोट्याशा झोपडीमध्ये राहत होता, जी झोपडी नियर द सी म्हणजेच समुद्राच्या जवळ होती. ही वेंट डाऊन टू द सी एव्हरी डे टू कॅच फिश. तो काय करायचा, दररोज त्या समुद्रा किनाऱ्यावर जायचा, समुद्रात जायचा आणि मासे पकडायचा. वन डे अ स्ट्रेंज थिंग्स हॅपन्ड. ही कॉट अ बिग गोल्डन फिश in his net. When Mallar took the fish out of water, the fish began to speak. एका दिवशी काय झालं, एक मोठा असा मासा त्याच्या त्या फिश नेटमध्ये आला, जाळीमध्ये आला, पकडला गेला मल्हारकडून. आणि ज्यावेळेला मल्हारने त्याला पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला तो मासा जो आहे, तो मासा मल्हारसोबत बोलायला लागला. बघूयात पुढे काय बोलतो तो मासा. ओ फिशरमॅन, प्लीज लेट मी गो. मल्हार वॉज अ व्हेरी सरप्राइज्ड. ही वॉज अ काइंड मॅन. ही लेट द फिश गो. तो फिशरमॅन काय म्हणतो मासा, अरे फिशरमॅन, अरे कोळी, प्लीज मला जाऊ दे, कृपा करून मला सोड, असं म्हटल्याबरोबर मल्हार काय झाला, सरप्राइज म्हणजे आश्चर्यचकित झाला आणि तो खूप दयाळू होता. Mallar went home empty-handed. He told his wife about the fish. His wife was not a very kind. मल्हार कसा होता, खूप दयाळू होता आणि त्यानं काय केलं, रिकाम्या हाताने आपल्या घरी परत गेला. पण त्याची बायको जी आहे ना, ती खूप दुष्ट होती, ती अजिबात दयाळ नव्हती. बघा काय म्हणते त्याची बायको. फुलिश मॅन, वाय डिड यू लेट द फिश गो? गो बॅक टू द सी अँड कॉल द फिश. इट मस्ट बी अ मॅजिक फिश. आस्क द फिश. गो ग्रँट यू अ विश. ती काय म्हणते, मूर्ख आहेत का तुम्ही, तुम्हाला कळत नाही का, कशाला त्या माशाला जाऊ दिलं, पटकन जा आणि त्या माशाला परत बोलवा, कारण तुम्हाला माहिती नाही तो मासा जादुई मासा असेल, आपली प्रत्येक इच्छा तो नक्कीच पूर्ण करेल. असं म्हणून ती काय करते, मल्हारला म्हणजे तिच्या नवऱ्याला परत त्या समुद्र किनाऱ्यावर पाठवून देते. सो मल्हार वेंट बॅक टू द सी अँड कॉल द फिश. मल्हार काय करतो, बायकोचं ऐकून जातो समुद्र किनाऱ्यावर आणि परत त्या माशाला आवाज देतो, बोलवतो. ओ फिश, प्लीज ग्रँट मी अ विश. द फिश popped up its head out of the sea, blue sea, and said, what is your wish? त्या मल्हारच्या आवाजाने तो गोल्डन मासा, तो मॅजिकल फिश जो होता ना, त्यानं आपलं डोकं पाण्याच्या वर काढलं आणि त्या मल्हारला त्याची विश विचारलेली आहे. आय वॉन्ट अ बिग हाऊस with a garden of my wife. Go back home, your wish is granted. Mallar went back home in a place of his little hut. He saw a big house with a garden. What a beautiful house, he said. मल्हार म्हणतो की अरे माशा, माझ्या बायकोला ना एक सुंदर असं घर पाहिजे की ज्याच्या भोवती असं गार्डन वगैरे हवं असलेलं माझ्या बायकोला घर पाहिजे. तर मासा म्हणतो, अरे जा तू घरी, तुझी इच्छा पूर्ण झालेली आहे. ज्यावेळेला मल्हार वापस आपल्या घराच्या झोपडीच्या जवळ येतो, त्यावेळेला त्याला झोपडीच्या ऐवजी एक मोठं घर आणि त्याच्या आजूबाजूला गार्डन दिसतं आणि तो म्हणतो की बाप रे, किती सुंदर हे घर आहे. असं बोलून मल्हार आश्चर्यचकित होतो. सम डेज पासेड, मल्हार's वाईफ सेड टू हिम. काही दिवस गेल्यानंतर मल्हारची बायको परत मल्हारला काय म्हणते बघा. दिस हाऊस इज नॉट इनफ. आय वॉन्ट टू लिव्ह इन अ कॅस्टल. आय वॉन्ट टू बी अ क्वीन. सो मल्हार वेंट बॅक टू द सी अँड कॉल्ड द फिश. ओ फिश, प्लीज ग्रँट मी अ विश. देअर वेअर अ बिग वेव्स इन द सी. द फिश केम अँड आस्क्ड. बघा थोड्याच दिवसानंतर मल्हारच्या बायकोला आता हव्यास नावाचा रोग झालेला आहे आणि ती म्हणते की मला हे छोटंसं घर पुरत नाहीये, जा तू त्या माशाकडे आणि मोठं, मला ना राणीसारखं राहायचंय, तर मला राजवाड्यात राहायचंय, जा तू त्या माशाला राजवाडा माग, असं म्हणते. तर मल्हार तिचं ऐकून लगेच परत जातो आणि तिथं गेल्यानंतर त्या माशाला बोलवतो आणि म्हणतो की माझी परत एक इच्छा आहे. व्हॉट इज युअर विश? मासा परत विचारतो, काय आहे तुझी इच्छा? माय वाईफ वॉन्ट्स टू बी अ क्वीन. गो बॅक होम, युअर विश इज ग्रँटेड. तो काय म्हणतो की अरे माझ्या बायकोला ना राणीसारखं राहायचंय आणि तिला राजवाडा हवा आहे. तर मासा म्हणतो की जा तू घरी, तुझी ही पण इच्छा पूर्ण झालेली आहे.
Mallar went back home. In place of the big house, he saw a castle. The castle had many buildings and towers. There were many gardens around the castles. What a beautiful castle, said Mallar. तो म्हणतो बाप रे किती छान आहे आणि किती सुंदर सगळं दिसायलेलं आहे. एवढी मोठी गार्डन, एवढा मोठा बाग, खूप सुंदर आहे असं त्या मल्हारला वाटतं आणि तो आपले उद्गार तिथे काढतो. बघूयात पुढं काय म्हणतं त्याची बायको. इन द कास्टल हिज अ वाईफ सॅट ऑन थ्रॉन ऑफ अ गोल्ड अँड डायमंड्स शी अवोर अ क्रॉन. बघा ज्यावेळेला तो आतमध्ये जातो आणि आपल्या बायकोला बघतो तर त्याच्या बायकोच्या अंगावर हिरे असतात, सोनं असतं, तिच्या डोक्यावर एक मुकुट असतो जो की हिऱ्याने आणि सोन्याने मडलेला असतो. आर यू हॅपी नाव आस्क्ड मल्हार. आता मल्हार विचारतो की आता तरी तू खुश आहेस का. वी शाल सी सेड हिज अ वाईफ. बघा त्याची बायको काय म्हणते परत. सम डे पास्ट मल्हार्स वाईफ कॉल्ड हिम. दिस इज नॉट इनफ फॉर मी. नाव आय वॉन्ट बी अ गॉडेस. ती काय म्हणते तू जा त्या माशाकडे, मला आता हे पण नको आहे, मला ना देवी बनायचे, देवी. व्हॉट आर यू आस्किंग फॉर अ वाईफ. It is not right, said Mallar, but his wife became angry. Go to the fish, and once she ordered it. तो मल्हार म्हणतो की अगं आता हे तुझं अति होत चाललंय, हे तुला मिळतंय ते खूप छान आहे, आता जर तू असं काही मागितलंस ना तर हे चुकीचं ठरेल. तर त्याची बायको त्याच्यावर ओरडती आणि म्हणते की जा तू गपचूप आणि त्या माशाला सगळं काही माग. मल्हार वेंट बॅक टू द सी अँड कॉल द फिश. ओ फिश प्लीज ग्रँड me one more wish. When the fish come, there was a storm in the sea. The fish looked very, very cross. What is it now? My wife wants to be a goddess, said Mallar in a small voice. Go back home, the fish said. His voice was like thunder. And don't come again. आता मासा पण चिडला होता. मासा म्हणतो काय रे तुझं आता काय. तर तो म्हणतो की अरे माझ्या बायकोला ना आता देवी बनायचंय. त्यावर मासा पण त्याच्यावर चिडतो आणि म्हणतो की जा तू आणि आता परत माझ्याकडे येऊ नकोस. असं म्हणून मासा पण त्याला तिथून हाकलून देतो. बघा मल्हार वेंट बॅक होम इन अ प्लेस ऑफ द बिग कॅस्टल. ही सॉ हिज अ लिटल हट. हिज अ वाईफ हॅड अ लिव्ह इन द लिटल हट वन्स अगेन. परत तो माशा म्हणजे ज्यावेळेला त्या ठिकाणी येतो त्यावेळेला दिसतं की अरे ते कॅस्टल पण गेलं, मोठा हाऊस पण गेलं आणि आता त्याची छोटीशी झोपडी त्याला दिसते आणि परत त्याची बायको त्याच झोपडीमध्ये राहायला लागते. यावरून आपल्या लक्षात काय येतं विद्यार्थ्यांनो, तर एखादी गोष्ट जर आपल्याला मिळाली असेल आपल्या नशिबाने तर ती अतिशय मूल्यवान असते आणि आपल्याला तिला जपायला पाहिजे असतं. कुठल्याही प्रकारचा हवरटपणा किंवा हव्यास आपल्या मनामध्ये येता कामा नये, हेच आपल्याला या पाठामधून शिकायला भेटतं. चला तर विद्यार्थ्यांनो आजचा हा पाठ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा. भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना